सकाळी पुन्हा साहेब बंगल्यावर येणार आहे म्हणून आम्ही निश्चय केला की आता जायचंच नाही. आणि त्याच ठिकाणी खरं तर आम्ही सगळ्या मंडळींनी मुक्काम केला. आणि मुक्काम करत असताना दुसऱ्या दिवशी सकाळी खरं तर एकदम उत्साहामध्ये आम्ही सगळेजण निघालो. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा 10 वाजता सुद्धा साहेबांची भेट आम्हाला त्या ठिकाणी काही झाली नाही. परंतु आम्ही त्या ठिकाणी सुद्धा खचून न जाता साहेबांची वाट पाहत थांबलो. आणि शेवट होता नाही 3-4 वाजेपर्यंत साहेब त्या ठिकाणी बंगल्यावरती आले. आणि सगळ्या मंडळींना खरं तर एवढी मोठी गर्दी त्या ठिकाणी होती. एवढी मोठी गर्दी असताना सुद्धा दादांचा आणि आम्हाला साहेबांनी त्या ठिकाणी 5 मिनिटाचा वेळ दिला. वास्तविक पाहता तिथे घुसायला जागा नव्हती. अशा पद्धतीने आम्ही अलीकडच्या त्यांच्या पर्सनल रूम मध्ये गेलो. पहिला त्यांचा सत्कार सन्मान हीच असलेली तुकोबारायांची दिलेलं पगडी देऊन आम्ही त्या ठिकाणी साहेबांचा सत्कार सन्मान केला. आणि त्यावेळेला आम्हाला अभिमान वाटला की आपल्या असलेल्या देवस्थानपाशी जो साहेबांचा सत्कार केला होता आणि जी आपली असलेली फ्रेम आहे सत्कार समारंभाची ती त्या ठिकाणी त्यांच्या असलेल्या त्या संपूर्ण जे सत्कार समारंभ करतात त्या ठिकाणी माऊलींचा अधिष्ठानाची फ्रेम त्या ठिकाणी होती. तो एक अभिमान होता. आणि ज्या वेळेला साहेबांची सही झाली, सचिव साहेबांची सही झाली, आमच्या चौघांचे डोळे पाहणवलेले होते. आमचं असलेलं जे 2 दिवसाचं त्या ठिकाणी आम्ही ज्या निधीसाठी गेलो होतो, मग गणेशजी असेल, सुनील भाऊ असेल, मी असं नवे तर अन्न असतील, आमच्या सगळ्यांच्या डोक्यात त्यावेळेला खरं तर आसू अनावरण झाले. कारण की एवढा मोठा निधी हा पहिल्यांदा, हा संजीव भाऊ तुम्ही पण होते, आपली 5ही मंडळी होतो, एवढा पहिला मोठा निधी महाराष्ट्र राज्यामध्ये ब वर्ग तीर्थक्षेत्राचा त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना चालू असताना कोणतंही हेड खाली त्या निधी वाटपाचं काम खरं तर नव्हतं. पण तो गिरीशजी महाजन साहेब आणि दादांच्या प्रयत्नांनी त्या हेड खाली फक्त 8 दिवसामध्ये आपले फाईल त्या ठिकाणी आपण सबमिट केली. त्या ठिकाणी 8 दिवसामध्ये आपण फाईल सबमिट केली ना 10व्या दिवशी आपले माझ्या मते त्या ठिकाणी सबमिशन होऊन सही साहेबांची आणि सचिव साहेबांची सही झाली. एक अभिमान वाटेल की एवढ्या तात्काळ मध्ये असलेला निधी 2 लक्ष रुपये पर्यटन, 3 कोटी 2 कोटी पर्यटन, 3 कोटी ब वर्ग मधून 5 कोटी रुपयाचा हा निधी त्या वेळेला आणला. आणि चांगलं असं काम या निमित्तानं आपल्या या ठिकाणी होत आहे. ते काम सुनंदन सर्व्हिसेस कंपनी मनसर यांच्याकडे दिले. आणि देवस्थानची 2 मंडळी त्या कामावरती आदरणीय पांडू शेठ असतील आणि आदरणीय सुनील शेठ जाधव असतील यांच्या माध्यमातून ते कामाचं नियोजन पाहिलं जात आहे. साधारणतः 13,000 स्क्वेअर फूट हे विरंगुळा केंद्राचं 3 कोटी रुपयाचं काम आहे. आणि 2 कोटी रुपयाचं जे काम आहे पर्यटनचं ते 7,000 स्क्वेअर फूट, एकूण असं 20,000 स्क्वेअर फूटचं ते संपूर्ण असलेलं काम जे आहे बहुउद्देशीय केंद्राचं ते ठिकाणी आपण चालू आहे. त्या नवे तर पुढे असलेला जो 7 लक्ष रुपयाचा जो साखव आहे तो सुद्धा दादांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झाला. दादांनी खरं तर खूप असं भरभरून गेले 18 वर्ष या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की सातत्य काय असते. दादांकडून आम्ही मंडळींनी जवळून पाहिलं की नित्यनेमी असलेले माऊलींच्या आपल्या असलेल्या प्रगट दिनाच्या वाढदिवसाच्या दिवशी येऊन रोज त्या अभिष्ट चिंतनाच्या दिवशी या ठिकाणी अभिषेक करूनच खरं तर वाढदिवसाची दादांनी सुरुवात केली. आणि एक असलेली वेगळी अशी दादांची श्रद्धा या श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टवरती आहे. हे सर्व होत असताना खरं तर कोणताही 1 रुपयाचा निधी संजीव भाऊ या असलेल्या पर्यटनच्या आणि ब वर्ग तीर्थक्षेत्राच्या मागच्या काळातही नाही झाला आणि या काळातही सुद्धा विश्वस्त मंडळींनी किंवा कोणी केलं नाही. म्हणजे सगळं जो आहे तो स्वखर्चाने सगळ्या मंडळींनी खरं तर विश्वस्त मंडळी असतील, ग्रामस्थ असतील, त्या ठिकाणी स्वखर्चाने हा संपूर्ण जाणे येण्याचा प्रवास असेल, सगळ्या गोष्टी असेल, ह्या सगळ्या विश्वस्त मंडळींनी आणि ग्रामस्थांनी त्या ठिकाणी केलेला आहे. एक सांगायला अभिमान वाटतो की साधारणतः 5 कोटीचा हा निधी असेल, 60 लक्ष रुपयाचं आपलं असलेलं साखव असेल आणि 90 लक्ष रुपयाची रस्त्याची कामं, असं भरीवचा निधी खरं तर दादांच्या माध्यमातून या निमित्तानं भेटला. आज काही कामांचं भूमिपूजन या निमित्तानं होत आहे आणि लोकार्पण 16 रस्त्यांचं या निमित्तानं होत आहे. दादांचं श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचं श्री क्षेत्राळे संतवाडी कोळवाडी समस्त ग्रामस्थांच्या वतीने आणि विशेष करून श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचा अध्यक्ष सर्व विश्वस्त मंडळ या सगळ्यांच्या वतीने मनापासून दादांचं या निमित्तानं आभार मानतो आणि मनापासून सहर्ष स्वागत करतो की एवढा भरघोस असा निधी खरं तर आपण आपल्या असलेल्या त्या खुर्चीवर बसल्यानंतर आपण दिला. आणि नक्कीच आम्ही तुमच्याकडे पुन्हा एकदा खरं तर ताकाला जायचं आणि गाडगं काय चालला पैसा असं म्हणतात, पण पुढचा पण आम्ही तुमच्याकडे खरं तर प्रस्ताव ठेवलाय. सिंहस्थ कुंभमेळा आपल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पुढच्या वर्षी 2026 मध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने सुद्धा साधारणतः 5 कोटीचा जो रस्ता आपला बळवंत हमाल वेशी पासून तर 20 कोटीचा तर संतवाडी फाट्यापर्यंत जो पुणे नाशिक हायवे पर्यंत जो आपण आम्ही मागणी केली त्याचा तुमच्या माध्यमातून पाठपुरावा होऊन
आपण जी असलेली बारव सुद्धा प्राचीन काळीन आईल्या मातेंच्या काळातली असलेली प्राचीन बारव ती सुद्धा आपण घेतली. त्या हेड खाली सुद्धा जर निधी असला तर त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करणार आहोत. तुमच्या माध्यमातून ही असलेली चालू विकास कामं आणि भरघोस असा निधी आपण दिलाय. असंच लक्ष दादा इथून पुढच्या काळामध्ये ह्या असलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टवरती आपण ठेवाल, यामध्ये कोणतीही शंका नाही. आपलं पुन्हा एकदा सर्व असलेल्या ग्रामस्थांच्या वतीने देवस्थान ट्रस्टच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि आभार मानतो. मनापासून खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. रामकृष्ण.